नमस्ते सगळ्यांना, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर मी आज जात आहे माधवबाग आयुर्वेदिक सेंटरला, की जे आहे खोपोलीमध्ये। तर चला, मी आता ठाण्यावरून ट्रेन पकडलेली आहे। ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे, त्यामुळे आता उभे राहून प्रवास चालू आहे। तर उभे राहिल्या चालू आहे व्हिडिओ काढायचं काम, आणि मिस्टर सोडवायला चाललेत पनवेलपर्यंत, त्याच्यामुळे त्यांच्याशी पण गप्पा चालल्यात। आता पाहू जागा भेटते की नाही ट्रेनमध्ये। तर चला, जागेच्या प्रतीक्षेमध्ये चालूयात। फायनली जागा भेटलेली आहे आम्हाला, तर आता बसलो आहे ट्रेनमध्ये। आणि मिस्टरांचं चाललंय काम मोबाईलवरती, आणि मी पाहते इकडे तिकडे। आणि ट्रेनचा खूप आवाज येतोय, त्यामुळं मग व्हॉइस ओव्हरच चालू आहे ट्रेनमध्ये। चला, आपण वेळ आलोय, आता उतरायचे। दरवाजात उभे राहिले मी आज, पण प्लीज कोणी दरवाजात उभं राहून प्रवास करू नये, हे धोक्याचं आहे। मी पाठीमागं उभे राहिले, फ्रेंड्स, मी जास्त पुढे उभे नाही राहिलेले, मी पाठीमागं उभे राहिलेले आहे सेफमध्ये। ते पण आता स्टेशन आले म्हणून त्या साईडने आले वाटतं स्टेशन। चला, उतरलो आम्ही, ही होती आमची ट्रेन। बस स्टँडला जायचं आहे आपल्याला, अजून चालतोच आहे, अजून काय बस स्टँड आलं नाही। माझा नवरा खुश होतोय, माधवबागमध्ये रेंज नाही म्हणून। पाऊस यायला लागला, किती आलं बस स्टँड, अजून आलं बस स्टँड आलं आहे। हो, ती थांब, केळी घेते। कशी केळी? केळी घेते जरा। चला, बसते, बसमध्ये निघाली बस। इथून माधवबागला जायचं आहे, जे पंचकर्म आहे, आपण जिथं पंचकर्म करतो ना, पंचकर्मचं हॉस्पिटल आहे ते, त्याच्यामुळं मी आता पनवेलमधून बसली आहे। तर आता ही गाडी आहे ठाणे काशिंबळे म्हणून गाडी आहे, बस आहे आपली। तिकीट काय 25 रुपये तिकीट आहे, म्हणजे लवकरच जाईल गाडी। माधवबागचा बस स्टॉप आहे, म्हणजे आपल्याला खोपोलीला जायची डायरेक्ट गरज नाही पडणार, पण माधवबागलाच उतरू। मी माहिती शेअर करेन तुमच्याबरोबर, की नक्कीच शेअर करेन, काय करतो। गाडी मोकळीच आहे, तर मग चला आता करूया प्रवास। हॉस्पिटलमध्ये, जे आहे पंचकर्म आयुर्वेदिक। तर चला, आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते। आता परत भेटू माधवबागच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूनमची दुनियाला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।